मित्रांनो, कर्जमाफीची घोषणा झाली सरकारच्या माध्यमातून. या संदर्भात समिती देखील गठीत करण्यात आली. ही समिती आता बँकांकडून माहिती गोळा करण्याचं काम करत आहे. मित्रांनो, नेमकी कोणत्या बँकांना ही माहिती मागवलेली आहे या संदर्भात आणि नेमकं रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार की त्यांना अनुदान हे दिलं जाणार या संदर्भात काही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि तीच अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कृषी सल्ला GRM योजना. मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी सरकारच्या धोरणाबद्दल आणि सरकारच्या योजनाबद्दल माहिती देत असतो. म्हणून चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून समिती गठीत करण्यात आली आणि या समितीनं सध्या तरी फक्त आणि फक्त जिल्हा बँकांनाच या कर्जमाफी संदर्भात कागदपत्र, म्हणजे जे शेतकरी रेग्युलर आहेत, थकीत आहेत, जे पुनर्गठनवाले आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं काम हे फक्त आणि फक्त जिल्हा बँकांनाच त्याबद्दलचे निर्देश देण्यात आलेले. इतर बँका असतील ज्याच्यामध्ये नॅशनलाइज बँका असतील, मग नॅशनलाइज बँकामध्ये सर्वच बँका येतात. स्टेट बँका असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्र बँका असेल, त्याच्यानंतर ICICI, त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, या सर्व बँकांना अद्यापपर्यंत, त्याच्यानंतर खाजगी बँका असतील, त्याच्यानंतर जे सावकारी कर्ज आहे, जे नोंदणीकृत सावकार आहेत, अशा सावकारांना कुठल्याही प्रकारचे निर्देश हे राज्य सरकारच्या माध्यमातून या समितीच्या माध्यमातून अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाही आहेत. मित्रांनो, हळूहळू या देखील बँकांना तसे निर्देश देऊन या देखील बँकांच्या सर्व शेतकऱ्यांची माहिती ही मागवली जाईल. मित्रांनो, याच्यामध्ये आता फक्त या समितीच्या माध्यमातून रेग्युलरवाले शेतकरी असतील, त्याच्यानंतर थकीतवाले शेतकरी असतील, पुनर्गठनवाले शेतकरी असतील, या सर्व शेतकऱ्यांचा डाटा मागवण्यात आलेला आहे. मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेलच. समिती याच्यावरती अभ्यास करते आणि समितीचा पूर्ण निष्कर्ष झाल्यानंतरच कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार हे निश्चित होणार आहे. पण मित्रांनो, सध्या तरी सरकारच्या माध्यमातून, या समितीच्या माध्यमातून अशी अपडेट समोर येते की जे रेग्युलरवाले शेतकरी आहेत, जे रेग्युलर आपल्या कर्जाचा भरणा त्यांनी केलेला आहे, अशा शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त सरकारच्या माध्यमातून प्रोत्साहन अनुदानच हे दिलं जाऊ शकतं. त्यांना कर्जमाफी पूर्णतः दिली जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये बरेचसे कारणं हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येत आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे RBIचं धोरण. म्हणजे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, असा दावा केला जातो आहे की RBIच्या नियमानुसार जे रेग्युलरवाले शेतकरी असतात त्यांना कर्जमाफी केली जाऊ शकत नाही. पण मित्रांनो, हे धोरण असं कुठलंही असू शकत नाही. जर सरकारला का कर्जमाफी या रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांची करायची असेल तर सरकार करू शकतं, कारण सरकार पैसे देणार आहे, RBI पैसे देणार नाही. त्याच्यामुळं RBIचा नियम काय सांगतो याच्याशी काहीही संबंध येत नाही. पैसे देणारं सरकार आहे. त्याच्यामुळे सरकारच्या जर का मनात असेल तर नक्कीच या रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी ही होऊ शकते. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही, कारण सरकार देणार, म्हणजे पैसे देणार हे सरकार आहे. RBIचा त्याच्यामध्ये कुठलाही रोल येत नाही. जर का सरकारनं या रेग्युलरवाल्या शेतकऱ्याचे पैसे देखील या बँकांना जर का पाठवले तर साहजिकच आहे की कर्जमाफी होणार आहे. पण सरकार देखील मोठ्या रकमेचा, म्हणजे या कर्जमाफीसाठी जवळजवळ 35,000 कोटी ते 40,000 कोटी रुपयापर्यंतची रक्कम लागणार आहे आणि सरकार देखील असाच प्रयत्न करणार आहे की याच्यामध्ये कमीत कमी शेतकरी कसे बसतील, जाचाकाठी कशा लावल्या जातील आणि शेतकरी याच्यामधून बाद हे कसे केले जातील, या संबंधीचे प्रयत्न हे सरकारच्या माध्यमातून नक्कीच केले जातील. आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांना एक मोठा आवाज देखील उठवावा लागू शकतो, कारण या रेग्युलरवाल्या शेतकरी आता मार्च महिना गेल्याच्या नंतर हे देखील थकीत होणार आहे. मग नेमकं कर्जमाफीचा यांना देखील करण्यात यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावरती केली जाते. आणि आपल्या देखील चॅनलच्या माध्यमातून आपण हे नेहमी सांगतोय की ह्या देखील शेतकऱ्याची कर्जमाफी व्हायला पाहिजे, कारण जे रेग्युलरवाले जरी शेतकरी असले तरी त्यांनी त्याच्याकडून पैसे आणूनच ते कर्ज भरलेलं आहे आणि त्याच्यामुळं या देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी असं आपल्याला देखील वाटत आहे. तर मित्रांनो, सध्या तरी सरकारच्या माध्यमातून हेच अपडेट समोर येते की या रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांना
कर्जमाफी न देता फक्त आणि फक्त प्रोत्साहनपर अनुदान हे देण्यात येऊ शकतं. मित्रांनो, मागचे देखील कर्जमाफीमध्ये असंच आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलेलं होतं. त्यांच्या अद्याप देखील प्रोत्साहनपर अनुदान हे जमा झालेले